गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यातून सिने स्टाईल पद्धतीने आरोपीने ठोकली धूम। याबाबत सविस्तर माहिती अशी की प्राणघातक हल्ला प्रकरणातील संशयित आरोपीने भद्रकाली पोलीस ठाणे आवारात पोलिसांच्या हाताला झटका देऊन फरार झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार रोजी सायंकाळी 5:15च्या दरम्यान घडली आहे। या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आलाय। 2 दिवसांपूर्वी काठेगल्ली भागातील तपोवन रोडवर अमोल हिरवे यांच्यावर 3 संशयितांनी दगड आणि कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। यामध्ये पोलिसांनी कारवाई करत संशयित क्रिश शिंदे या सोमवारी रात्री ताब्यात घेतले होते। मंगळवारी सायंकाळच्या सुमारे भद्रकाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्यास कोठडीत येत असताना त्याने पोलिसांच्या हाताला जोरदार झटका देत बाहेरच्या दिशेने पळ काढत प्रवेशद्वाराबाहेर उभ्या असलेल्या वाहन क्रमांक MH15 ET 6809 या दुचाकी वाहनावर बसून दोघांनी पोलीस ठाण्यासमोरून पळ काढलाय। पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करत त्याला धरण्याचा प्रयत्न केला, मात्र तोल गेल्याने कर्मचारी देखील पडल्याचा व्हिडिओमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये पोलीस कर्मचारी देखील जखमी झालाय। ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।